सगळ्यांना हॅलो. आम्ही आत्ता उठलो आहे. सैमची मस्ती चालू आहे. उठल्याबरोबर मी कामं थोडीशी आवरून घेते. नाश्ता बनवला आहे. सैमसाठी अंघोळ घातली तर तो फुगून बसला आहे बघा. त्याला मनाची त्याच्या गोष्टी भेटली नाही तर तो तसंच चिडतो. त्यानंतर मग त्याच्यासाठी पटापटा नाश्ता केला. त्यांनी मला हेल्प केली नाश्ता बनवण्यामध्ये. आम्ही दोघांनी पण एन्जॉय केलं नाश्ता बनवताना. आणि त्यानंतर गोष्ट आज अशी झाली, चला मी त्याला आधी नाश्ता देऊन देते, मग सांगते तुम्हाला एक गंमत. ॲक्च्युली गंमत अशी झाली की आज मला खरंच आठवण नव्हतं. आज होतं ब्लू डे स्कूलमध्ये सैमच्या आणि माझ्या लक्षातच राहिलं नाही की मी त्याला ब्लू कलरचं ड्रेस मी त्याला युनिफॉर्मच घालून दिलं. तो पण नाश्ता एन्जॉय करतो आहे. नाश्ता त्याचा होईपर्यंत मी टिफिन पॅक केला. त्यानंतर त्याचा नाश्ता झाला आणि त्याला पाठवलं मी शाळेमध्ये. त्याला टिफिन स्वतःच धरायचं होतं, मला धरू देत नव्हतं तो. पण त्यात कळलं की आज ब्लू डे आहे, मग त्याला पट्टापट्टा येऊन चेंज करवलं. मग त्याच्या शाळेमध्ये त्याला घातलं नेऊन. बघा त्याची शाळा आज ब्लू डे असल्यामुळं छान सजवलेलं होतं. सैम आपल्या क्लासमध्ये गेला. मग मी चला आता एवढा पसारा पडला आहे, सगळं आवरून घेते मी. बघा किती पसारा पडले आहे. ते सगळं आवरते. त्यात आवरताना मला आवाज आला पोरांचं. कपडे भिजू घातले. पोरांनी एवढं एन्जॉय केलं पावसामध्ये. मी सगळे कामं आवरले आणि मग माझे मोत्यांचे नेकलेस बनवण्यासाठी बसले. माझा पसारा काढून मग तेवढाच 2 तास भेटले मला आणि तेवढ्या 2 तासात मी नेकलेस बनवले. आणि त्यात परत एक गंमत घडली माझ्यासोबत की मी माझा जुना जो नेकलेस होता त्याला मी रिपेअर करत होती, म्हणजे त्याला फायनल लुक देत होती. तर त्यातल्या त्यात काय झालं की तुटून गेलं माझं नेकलेस. आणि बघू शकता माझी एवढी खूप मेहनत केली होती मी, पण मी हार मानली नाही. मी ट्राय केली, ते ओके झालं. बघा फायनल लुक. रात्री मग जेवण वगैरे केलं होतं आम्ही. फायनल असं केलं माझा आजचा दिवस.